भाऊन इथं आता आजी दळण काढल्या, मग ते कोपनचं केलं. आता हे शेतगहू व्हायचं म्हणजे आजी दोन दोन एक राशींचं आणि शेतगहू दोन्ही मिक्स करून म्हणजे दोन दोन मिक्स करायचे. जय शिवराव भावांनो अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर माझं तोंड बघून वाटत असेल पारसा असेल, तर नाही. तर झोपेतून उठला होता, झोपलो होतो. तर सकाळचं जेवणच केलं 12 वाजता. तर आता झोपलो तेवढ्यात आला मित्राचा फोन. मोबाईल मध्ये नव्हतं चार्जिंग, मला चार्जिंग होती. तर मला असं टेन्शनच येऊ लागलं, आज व्लॉग कसा होईल. आणि ती व्लॉग बनवण्यामुळे ती पण चार्जिंग मोबाईल लागते ना. आणि माझ्या मात्र 20% चार्जिंग लावलो आणि झोपलो. तेवढ्यात झोपलो होतो, झाली 1 घंटा झोपलो. तेवढ्यात फोन आला मित्राचा, त्यानं मला लातूरला जायचे. तर जाऊ म्हणलं, त्याचं काहीतरी काम वाटतं, मिशन त्याला कसली तरी मिशनाची. मला पण म्हणला चल सांगतो पुन्हा. तर जावं, असं पण बोरिंग होईल गाव, आता शांत आहे उगं. जावं तेवढ्यात मला पण व्लॉग बनवायला कंटेंट भेटते. जाऊ हो नको आजी इथं सकाळी आज राशन आलत. तर इथं राशन नीट करायला लय चाले का काय ते आले बाबा. वही झाली का काय, त्याला काय म्हणते गोडंब्या ह्याचा गोडंब्या? नुसत्या गोडंब्या हे किलो खडी बँकेत जायचे. चल बाबा बँकेत हा माझ्या संग चल की. बँकेत मला की जाऊन काय फक्त पैसे आलेत का बघायचे. पाहून आता निघाला आता लातूरला. मिशन वेल्डिंग मिशन आहे, त्याला परत द्यायचं म्हणजे सिंगल पीसची आहे. तर त्याला 3 पीस 4 घ्यायचे. तीच परत जायचे, दुसरे जोडायचे. आता निघाला आता पुढे. भाऊ आता आला इथं. मी ट्रॅफिक होतो वाटत, ट्रॅफिक लय होतं. काय आता यायला थोडा उशीरच झाला. आमच्या गावापासून आहे 13 किलोमीटर लागतो, तरी सुद्धा अर्धा पाऊण तास घंटा लागला. आला होता इथं जायला मिशन. आपण दुसरी घ्यायची, पण इथून घ्यायचं का दुसरी कोण घेते काय माहित नाही. दुसरी कोणाच घेईल बहुतेक. भाऊ आता आला गावात. लय आज ट्रॅफिक लय होतं. तर ते मिशन ते बघितलं, पण मिशन बघ ठिकाणी आम्हाला जे पाहिजे ते भेटली नाही. मला घ्यायचे होते कपडे. तर आला होते कपडे घेऊन आला होता. आला गावात, उशीर झाला. पण दिवस मावळ्या 5 वाजले. तर 3 वाजता गेला, 2 घंटे तर लातूर मध्ये गेले. आला होता मला कामाधंद्याचा माणूस आहे गायला. आता त्यांना जातो आता घरी. आला घरी. अवघा इकडे इथं आई झोपली कामावरून. अवघा इथं राणी कशी झोपली, अवघा इथं खेटून उठत नाही अवघा. आता इकडे मध्ये आई काहीतरी करायला ते वाटतं. आजी मज्जेच, आजीला आई म्हणता. काय करायचंय नाही त्याच्यात. आम्ही गहू काही तर ठेवतो ह्याच्यात बॅलेरात, सेफ असते जरा, म्हणजे किडी ती लागत नाही. तर गव्हा दळून का आणि मग कशाच कराल तीस कोकणाची आणले ते. हा शेत गहू आहेत का? शेत गहू आहेत. शेत गहू आता इथला नीट करायचं आणि दळण करायचंय. भाऊन इथं आता आजी दळण काढल्या, मग ते कोपनचं केलं. आता शेतगहू व्हायचं म्हणजे आजी दोन एक राशींचं आणि शेतगहू दोन्ही मिक्स करून म्हणजे दोन दोन मिक्स करायचे आणि त्याचं दळण आणते आणि त्याच्या चपात्या करायच्या. म्हणजे फक्त शेतगहू पण आहे फक्त राशन पण आहे असं नाही. दोन्ही मिक्स करून दळण आणायचं आणि त्या चपात्या चांगले होतात. मग जरा असं आजीचं मत आहे, माझं नाही. भाऊन आता वाजले 6:30 म्हणजे रात्रीचे. तोंड ते दिवावं, फ्रेश हो जरा. काय हरभऱ्याची कर
कर कर. बरं मला टोपलं उचलून लावलं. काय झालं गणेश तू झोपायला यायचं ना? मला काय माहिती हा? मला काय माहिती. झालो आता फ्रेश ते. तर आता म्हणजे आता मी जातोय आता डेअरीला दूध आणायला गावातल्या. मी आणि सूर्य जातो, रोज जातो डेअरी, त्यानं सोबत येते माझ्या. तिथे निरसं दूध भेटते. असं म्हणजे असं काढलं की तिथे डेअरीत, म्हणजे डेअरी आहे ना गावातले सगळे, उलट बाहेर गावचे सुद्धा तिथे दूध घालाय तिथं डेअरीला. निरसं दूध भेटते तिथं, ती पण म्हशीचं ताजं. जाऊ तिकडे आता, जायला होता दूध आणायला. फोन घेतले आता दूध, आता निघाला आता घरातच. तर भावानं आता आणला दूध, ते दिलो आईकड. आई आता ते गरम करायला आता चुलीवर. तर भावानं आजचा दिवस गेला बरा. म्हणजे मित्रासोबत ते लातूरला ते गेलो, मग आलो फॅमिली सोबत, थोडा टाइम घातला, मग आता इथे बसलोय. तर भावानं ह्या व्लॉग मध्ये एवढंच. चॅनलवर नवीन असला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. मिलते हैं अगले व्लॉग में. बाय बाय.